सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. इगतपुरी येथील तळेगाव शिवारात न्यूयॉर्क विलामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांनी धाड मारून त्यांच्याकडील 19 लाख रुपये हस्तगत केलेले आहेत. या कारवाईत 18 जणांवर कारवाई करून इगतपुरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी आणि जुगारबंदी कायद्यानुसार विला चालक शक्ती ढोलके याच्यासह 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याबाबत अधिकची मिळालेली माहिती अशी की इगतपुरी हद्दीतील तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली परिसरातील न्यूयॉर्क विलामध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस पथक आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस पथकासह शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास न्यूयॉर्क विलामध्ये धाड मारली असता त्या ठिकाणी काही जण जुगार खेळताना तर काही जण विदेशी महागडी मद्य प्राशन करताना आढळून आले. दरम्यान यावेळी जुगार खेळणाऱ्या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडे 18,69,450 रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे. तसंच कोट्यवधी रुपयांच्या BMW सारख्या महागड्या गाड्याही जप्त करण्यात आलेल्या आहेत. या जुगार खेळणाऱ्यांमध्ये सिनेदिग्दर्शक, फिल्म इंडस्ट्रीतील रईस जाद्यांचा समावेश असून 18 जणांना गॅम्बलिंग जुगार खेळताना अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्याकडे भारतीय आणि नेपाळ देशातील नोटा आढळलेल्या असून त्या देखील पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. इगतपुरीमध्ये एका खाजगी बंगल्यामध्ये काही लोक जुगार खेळतात आणि दारू पितायत अशी एक इन्फॉर्मेशन ॲडिशनल SP यांना मिळालेली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. 19 लोकांवर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये केस करण्यात आली. त्यामध्ये एकूण 18,79,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 3 पत्ती रमी खेळत होते, ते पत्त्यांचं हे, त्यानंतर दारू, देशी विदेशी दारू आणि 4 चाकी गाड्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आणि एक चांगली कारवाई केलेली आहे. या परिसरामध्ये अशा खाजगी बंगल्यामध्ये भाड्याने घेऊन त्या ठिकाणी असे जुगाराचे हे करणं, त्याला यामुळे आळा बसणार आहे. ॲडिशनल SP यांच्या पथकाने खूप चांगली कारवाई केलेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.